हॅलो नमस्कार. आपण पाहता सुशील इन्फो या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तरी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संबंधित आपल्याला KYC प्रक्रिया राबवी असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम म्हणजे चुका जर झाल्या असेल तर तुम्ही ती KYC आपल्यापासून जर काही चुका झाल्या असेल आपल्या आतापर्यंत KYC करताना कोणाचे पती हयात आहे, कोणाचे वडील हयात नाही आहे, कोणी घटस्फोट घेतला आहे, अशासाठी आता 3 पर्याय उपलब्ध साईडवर 3 पर्याय उपलब्ध करून दिले आहे. तरी KYC प्रक्रिया पूर्ण किंवा अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, ज्यांनी अजूनपर्यंत KYC केली नसल्यास त्यातनी आपल्याला आता 3 पर्याय निवडून दिले आहे. एक आपले पती हयात असल्यास, एक पती हयात नसल्यास, एक घटस्फोट. ज्याचे पती मरण पावले आहे किंवा ज्यांचा तलाक झाला आहे म्हणजे घटस्फोट, त्यांनी KYC करताना आपल्या गावची अंगणवाडी जी आहे, जिथं अंगणवाडी शिक्षिका आहे त्याच्याकडे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आहे. 31 ऑक्टोंबरच्या पहिले तुम्ही 31 ऑक्टोंबरच्या पहिले तिथं हे डॉक्युमेंट मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट ज्याचं झाला आहे त्यांनी तिथं नेऊन ते डॉक्युमेंट देऊन द्यावे. आणि तुम्हाला एकच डाव आता नवीन ऑप्शन साईडवर खुलला आहे. एकच डाव तुम्ही एडिट करून तो जे काही आपल्या एकूण चुकलं असेल पहिले भरताना आता ते आपण दुरुस्त करू शकतो. आता हे काय म्हणते नोट ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी ओन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून आलेला आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करणे, कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी आता डबल धमाका ऑफर चालू होणार आहे. तरी 3000 रुपये येणार आहे. तरी 31 तारखेच्या पहिले तुम्ही KYC करून घ्या. ज्यांचे KYC करताना चुकीचे पर्याय निवडले असेल त्यांनी ती KYC आता ज्यांचे एकूण चुका झाल्या आहे त्यांना आता एक संधी सरकारने दिली आहे की तुम्ही दुरुस्त करा आणि योग्य व्यक्तीपासून KYC करा. ज्यांना कळते सायबर कॅफेवर जाऊन करा. तुमच्या घरी जर तुमच्या मुलाबाळांना समजत असेल तर त्याच्यापासून KYC करू शकतो. मोबाईलवरून KYC होते. जर काही अडचण असल्यास आपल्या व्हिडिओवर कमेंट करा. आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ. तुमची फसवणूक करणार नाही. आपल्या चॅनलची माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही अडचण असल्यास मला संपर्क करा.